पुणे में बीजे मेडिकल कॉलेज और ससून अस्पताल एक बार फिर विवादों के घेरे में है और मंगलवार को ऑर्थोपेडिक विभाग में एक छात्र के साथ रैगिंग का चौंकाने वाला मामला सामने आया। इस तरीके की बात पर सभी ने चुप्पी साध रखी है और अस्पताल प्रशासन ने इस बात का पूरा ध्यान रखा है कि इसकी जानकारी मीडिया तक न पहुंचे। ये भी जानकारी है कि इस मामले में कुछ छात्रों को निलंबित भी किया गया है। संभावना है कि इस मामले में सभी जांच कमेटी होने और उनकी रिपोर्ट आने के बाद कुछ और छात्रों को निलंबित किया जाएगा। पिछले साल कॉलेज में छात्रों को निशाना बनाकर रैगिंग की गंभीर घटनाएं हुई थी। इसके बाद इस साल फिर इस तरीके की बात सामने आई है। इसके बाद बीजे कॉलेज के डीन डॉक्टर एकनाथ पवार ने बताया है कि कुछ कहने, ऊंची आवाज में बात करने, चिल्लाने, गाली गलौज करने को लेकर रैगिंग की शिकायत है और अब मैं उनके मामले पर कोई टिप्पणी नहीं कर सकता। एकनाथ पवार ने कहा कि कल रात तक जांच चल रही थी। एंटी रैगिंग कमेटी का गठन किया गया है। इस कमेटी में 15 से 20 लोग हैं। इस मामले में 3 छात्रों को निलंबित कर दिया गया था। एंटी रैगिंग एक्ट में कुछ प्रावधान है। जिस तरीके से रैगिंग की जाती है, पुख्ता सबूतों के आधार पर कानूनी कार्रवाई की जाएगी। शिकायत सोमवार को मिली और उसके बाद जांच की गई। शिकायत में बताया गया है कि 8 से 10 दिन से ऐसा चल रहा है, लेकिन ऐसी कोई तारीख नहीं हुई है। ये शिकायत एक छात्र की मां ने की है। हम शिकायत की पूरी तरीके से पुष्टि कर रहे हैं। उन्होंने कहा है कि कुछ कहने, ऊंची आवाज में बात करने, चिल्लाने, गाली गलौज करने पर रैगिंग की शिकायत रहती है। बीजे सरकारी कॉलेज की रैंकिंग का इतिहास रहा है। पहले भी कुछ मामले सामने आ चुके हैं। हालांकि इससे ससून प्रशासन के मुखिया पर कोई प्रकाश नहीं पड़ा है। प्रशासन ने इस तरीके के उत्पीड़न को रोकने के लिए कोई ठोस कदम उठाता नजर नहीं आ रहा है। कहा है कि सिर्फ जांच करेंगे, उसकी रिपोर्ट सौंप दी गई है। हालांकि उस जांच में आगे क्या होता है इसके बारे में कोई जानकारी नहीं है। क्या रैगिंग होने पर प्रशासन सोता है? इस मौके पर ऐसा सवाल उठ रहा है। 2024 में बीजे राजकीय मेडिकल कॉलेज के प्रथम वर्ष के 2 छात्रों को निशाना बनाकर रैगिंग की घटना सामने आई थी। दोनों छात्रों ने कॉलेज प्रशासन से शिकायत की है कि सीनियर छात्र उन्हें परेशान कर रहे हैं। कल को कोई छात्र अपने वरिष्ठ अधिकारियों की प्रताड़ना के कारण अपने जीवन में कुछ अच्छा या बुरा कर ले तो इसमें कल गलती किसकी है? कॉलेज में एक एंटी रैगिंग कमेटी भी काम कर रही है, लेकिन वह वास्तव में क्या करती है, ऐसा सवाल उठ रहा है। एफएससी न्यूज नेटवर्क के लिए मुन्ना मुजावर की रिपोर्ट। माझ्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे। सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली। चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे 3 ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे JR2 आहेत, जे त्याच विभागात काम करतात, त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे। आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती। त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत, आई ज्या कनिष्ठ निवासीची, त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं। बाकी नंतर जे JR1 आहेत डॉक्टर्स, तर 4 JR1 डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं। आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती। आता आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे। 11 वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे। ह्या बैठकीमध्ये जवळजवळ 15 ते 20 मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे। आता वय साधारणतः म्हणजे काय ते 1 वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत। म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे, त्या मुलाची तक्रार आहे आणि त्यांचे 1 वर्षांनी वरिष्ठ असलेले ते आहेत। आता मी जसं सांगितलं सुरुवातीलाच की ज्या दिवशी तक्रार माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली, चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे। आता हो, अँटी रॅगिंग कायद्याच्या चौकटीमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत। जसं त्याचं स्वरूप असेल रॅगिंगचं, म्हणजे काय बाबा फक्त बोलले, फिजिकल केली किंवा अजून काय आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये जे काही प्रावधान आहेत आणि जे आपल्याला याच्यामध्ये पुराव्यानिशी सापडेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। अहवाल कसं आहे की याच्या गाईडलाईन्स आहेत
तुम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणतः 7 दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करून अहवाल द्यायचा असतो. सर हा नेमका घटनाक्रम काय आहे, कधीची घटना आहे, घटनाक्रम सांगतो. घटनाक्रम म्हणजे सोमवारी आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे. घटना कधी नाही, घटना म्हणजे कसं आहे की त्यात त्यांनी तक्रार दिलेली आहे, आपण त्याची पूर्ण चौकशी करतोय. चौकशी केल्यानंतर पूर्ण चौकशी केल्यानंतरच आपल्याला नेमकं कुठे कुठे काय झालं आणि कधी झालंय हे आपल्याला सांगता येईल. तक्रारीत साधारणतः त्यांनी आता हे 8-15 दिवसाचं पिरियड मेन्शन केलेलं आहे, परंतु असं एक्झॅक्टली त्यांनी तारीख किंवा असं काही लिहिलेलं नाही. नाही, याच्यामध्ये तक्रारीमध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की याच्यामध्ये कुठला डेट्स किंवा काही मेन्शन केलेलं नाही आणि तक्रार आपल्याला सोमवारीच प्राप्त झालेली आहे. नाही, याच्यामध्ये मेडिकलचा विषय नसतो आणि याच्यामध्ये मुलंच आहेत, कोणी स्त्री नाही वगैरे काही नाही आहे, मुलं आहे. मानसिक नाही, तक्रारीमध्ये कसं आहे की त्यांनी एकाच विद्यार्थ्याच्या आईने तक्रार केलेली आहे, तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून काय काय आहे ते जाणून घेतोय. ते कसं आहे की आताच मला त्याच्या बाबतीत भाष्य करता येणार नाही, कारण तक्रार जी आहे तर तक्रार आपल्याला पूर्ण व्हेरीफाय करावं लागेल. तक्रार पण जवळजवळ मला वाटतं काहीतरी 3-4 पानाची. रॅगिंग विषयीच तक्रार आहे ना. त्यामध्ये कसं आहे, आता रॅगिंगचे बरेच हे आहे की काहीतरी बोलणं, जे थोडंसं काय म्हणतो आपण हार्श बोलणं, मोठ्याने बोलणं, ओरडणं, आणि परत काही काही समजा बाबा त्यांचं असं मत आहे की शिव्या सुद्धा दिल्यात काही, तर ते सगळं आपण व्हेरीफाय करतो. वी शुड हॅव प्रूफ. नाही, तेवढं मला काय आठवत नाही. 4 पानी तक्रार आहे. तुम्ही काय मुळात असं म्हणत आहे माहिती देत नाही. नाही, कारवाईच्या आधीच आपण 1 वर्षस्तरावरून सूचना आल्यानंतर सुरू केली की आपण त्या सुरू ऍक्शन घेतलेली होती का, किंवा वरून तक्रार प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला नाही, हे बघा, ते असं पण झालं असेल की वरती त्यांनी पहिली कंप्लेंट केली असेल, माझ्याकडे नंतर केली असेल. आपण माहिती नव्हती त्याला महाविद्यालयामध्ये महाविद्यालयात जर अशी पद्धतीची घटना घडत असेल आणि तुम्हाला तक्रार प्राप्त होत असेल तर हे तुमचं फेल्युअर नाही का? माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतरच मी त्याच्यावर काहीतरी कारवाई करू शकतो. माझ्याकडे तक्रारच आली नाही ना. तशी असू शकते, कारण मला फोन आधी आला आणि नंतर मला त्याच्यानंतर इथे तक्रार आली. हो, त्यांना आपण इमिजिएटली सस्पेंड केलंय आणि हॉस्टेलमधून पण निष्कासित केलेलं आहे. अनेक जणांची आता समोर वर्षभरापासून त्यांनी सांगतात मोठ्या वर्षा काळाला बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या करतात. माहिती नव्हती का? असं काहीच कल्पना नव्हती. सर, मेडिकल कॉलेजच्या रँकिंगमध्ये नव्याने प्रकार अनेक कॉलेजच्या बरकरार होत असतात. याच्या पुढे अँटी रँकिंग कमिटी जी आहे ती तात्पुरत्या तपासासाठी बनवली आपण, पुढे पण आपण एक अँटी रॅगिंग कमिटी असते, ती परमनंट असते. त्यामधले काही मेंबर समजा चेंज झाले तर आपण त्याचं पुनर्गठन करतो. काल पण आपण जी पहिली कमिटी होती अस्तित्वात होती, परंतु त्यातले काही मेंबर हे ट्रान्सफर झालेले असल्यामुळं त्याचं आपण पुनर्गठन केलं. एक्झॅक्टली अस्तित्वातच असते. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।